नमस्कार, श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। अक्षय तृतीयेला हिंदू धर्मामध्ये विशेष असे स्थान आहे। कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ आहे। यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी गोष्टी करत असतात। तर या दिवशीही धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेला आपण काही सोपे उपाय जर केले तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीच आर्थिक चणचण भासणार नाही। यावर्षी अक्षय तृतीया ही बुधवार 30 एप्रिल 2025 रोजी आहे। पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो। अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष मानले जाते। कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ आहे। यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी करतात। सोने खरेदीसाठी ही सर्वात शुभ अशी तारीख मानल्या जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते। याशिवाय अक्षय तृतीयेला काही उपाय करणेही खूप शुभ आहे। माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी अक्षय तृतीयेला कोणते उपाय करावेत हे आपण पुढे जाणून घेऊया। आपल्याला जर आर्थिक चणचण दूर करायची असेल तर पुढील उपाय हा नक्की करावा। दिवाळीप्रमाणेच अक्षय तृतीयेलाही लक्ष्मीची पूजा केली जाते। यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि घर धनधान्याने भरून जाते। अशा स्थितीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फुले अर्पण करायची आहे। याशिवाय नवीन स्फटिकांची माळ अर्पण करायची। नवीन जपमाळ उपलब्ध नसेल तर जुनी स्फटिक जपमाळ गंगेच्या पाण्यात धुवून अर्पण करू शकता। असे केल्याने आपल्या जीवनातील संपत्ती आणि समृद्धी ही भरभरून मिळते व आपल्या आयुष्यातील आर्थिक चणचण ही दूर होण्यास मदत मिळते। तसेच या दिवशी लक्ष्मी मातेचा जर विशेष आशीर्वाद जर प्राप्त करायचा असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते। यामुळे आशीर्वाद मिळतात। तुम्हालाही आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी सोन्या चांदीने बनवलेल्या लक्ष्मीच्या चरण पादुका आणा आणि त्या घरात ठेवा आणि त्याची नियमित पूजा करा। यामुळे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले राहते, कारण जिथे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही। तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा करायची आहे। असे केल्याने आर्थिक समस्या आपल्या दूर होतात। याशिवाय या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। यानंतर लक्ष्मी मातेला नाणे हे खूप प्रिय आहे। आपल्याकडे कितीही नोटा असल्या तरी लक्ष्मी मातेला नाणे हेच प्रिय आहे। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी 11 नाणी घ्यायची आहे। ते एका स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवायचे आहे। यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता असते। त्यामुळे तुम्ही देवपूजेमध्ये 11 नाण्यांचा समावेश हा नक्की करायचा आहे आणि लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त करायचा आहे। अशा पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजेबरोबरच असे छोटे पण तितकेच प्रभावी उपाय जर आपण केले तर आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी नक्कीच दूर होण्यास मदत होईल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। त्याचबरोबर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।